व्यासपीठ गावची खबर न्यूज। महाड वरद विनायक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राज्य शासनाचं पाऊल। मंदिराच्या कामाचा कालावधी शासनाने ठरवावा। तहसील कार्यालयाला देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी दिले निवेदन। खालापूर तालुक्यात अष्टविनायकापैकी एक असणारा महड येथील वरद विनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारे गणराज म्हणून ओळख आहे। मुंबई महामार्गाला लागूनच असणारे स्थान महड येथील वरद विनायकाच्या मंदिराचे राज्य शासनाच्या माध्यमातून पावलं उचलली आहेत। या संदर्भात महड ग्रामस्थ व देवस्थान कमिटी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी बैठक संपन्न झाली होती। या महड देवस्थानच्या कृपाशीर्वादाने महड गावातील 80% कुटुंब विविध व्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाहाचं साधन आहे। मात्र या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला किती कालावधी लागणार याबाबत शंका उपस्थित करत ग्रामस्थांनी महड देवस्थान विश्वस्त कमिटीनं एकमुखी निर्णय घेत शासनानं व ठेकेदारांना वेळेत काम पूर्ण करण्यासाठी एक लेखी जाहीरनामा तयार करावा। त्यात किती कालावधी लागणार आणि निधीबाबत कोणतीही अडचण येणार नाही असं हमीपत्र बनवावं आणि कामाला सुरुवात करावी असा निर्णय एकमतानं घेतले। याचं निवेदन खालापूर तहसील कार्यालयास दिले आहे। आम्हाला एक प्रॉपर टाइम बॉन्ड मिळाला पाहिजे, जेणेकरून किती महिन्यात ते मंदिर ओपन करणार आहेत, किती मंदिर ते बंद ठेवणार आहेत, जेणेकरून 150पेक्षाही जास्त दुकानदार आहेत त्यांचं पूर्ण उपजीविका ही मंदिरावरतीच अवलंबून असते। सो जेणेकरून किती दिवस मंदिर बंद राहील याचं पण माहिती पाहिजे आणि मंदिर पूर्णपणे कधी सुरू होईल याची पण माहिती पाहिजे। तुम्ही जी अगदी नमूद केली ती आता खूपच गंभीर बाब, सर्वात मोठी महत्त्वाची गंभीर बाब आमच्यासाठी तीच आहे की इतर देवस्थानांमध्ये फक्त डागडुजी किंवा काही लाट्या बदलणे किंवा असं जुजबी काम आहे, असं खूप मोठं काम नाही आहे। पण आपल्या इथे वरद विनायकाच्या मंदिरामध्ये जे काही जिथे आपले 2 जे गाभारे सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त जे काही संपूर्ण सभामंडप आहे तिथे संपूर्णपणे जमीन दोस्त म्हणजे संपूर्ण पाडकाम होणार आहे त्याचे आणि त्यानंतर ते संपूर्णपणे उभारण्यात येणार आहे। त्यामुळे ही काळजी इथे जास्ती आहे की बाकीच्या ठिकाणी कसं तात्पुरतं काम आहे, लवकर पटापट होऊन जाईल किंवा काही त्यात अडथळे यायची एवढी शक्यता नसते। पण एवढं जेव्हा मोठं काम असतं तेव्हा त्यात काही अडथळे येण्याची शक्यता असते। तर तसं काही होऊन जर मंदिराचं काम थांबलं तर काय किंवा काय अशी आमच्या सगळ्यांमध्ये खूपच शंका आणि काळजी आहे। तर ह्या काळजीपोटीच आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। मंदिराचा जीर्णोद्धार होणार असल्यानं येथील महड ग्रामस्थांच्या काय भावना आहेत यासाठी देवस्थान कमिटीनं सदरची प्राथमिक चर्चा करण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी बैठक बोलावली होती। यावेळी वरद विनायक हे अष्टविनायक महड येथील स्थान आहे। या राज्यातील रांजणगाव, पाली व महड यांसह अन्य ठिकाणीही धार्मिक स्थळे यांना नवीन झळाळी देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत। यासाठी महड येथील मंदिरासाठी 28 कोटींहून अधिक निधीही मंजूर केलाय। या कामाचा कालावधी 3 वर्षाचा असेल व सुरुवातीला 3 महिने पूर्णपणे मंदिर बंद राहणार आहे असंही समजतंय। त्यामुळे भक्तांचाही हिरमोड होणार आहे। त्यात महड गावातील हार, फुले सह अन्य शोभेच्या व गणपती बाप्पांच्या वस्तूचा अन्य व्यवसाय करून येथील 80% कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे। त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करताना त्यासाठी वापरलेला निधी कमी पडू न देता जो कालावधी जाहीर होईल त्या वेळेतच पूर्ण करावा व आम्हाला उपासमारीपासून वाचवावे अशी मागणी केली असून त्यांचा कालावधी लेखी स्वरूपात दिलेल्या ठेकेदाराकडून जाहीर करावा। या मागणीसाठी खालापूर नायब तहसीलदार विकास पवार व नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी निवेदन सादर केले। यावेळी महड देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनीताई वैद्य, विश्वस्त किरण काशीकर, राजेंद्र बडगुजर, राजेंद्र टट्टू, अतुल टट्टू, नगरसेवक सुनीता किशोर पाटील, श्वेता संतोष गुरव, मीनल गणेश कबले, ग्रामस्थ मंदार जोशी, संभाजी पाटील, गणपत पाटील, किशोर पाटील, पद्माकर पाटील, राजू केदारी, गणेश कबळे, संतोष मिरकुटे, रामदास पाटील, मंदार जोशी, गीता पाटील, तेजस पवार यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। पुरातन विभागमधनं आपल्या महड देवस्थानचं आता जेणेकरून अष्टविनायकच पूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे। तर अष्टविनायकापैकी महड हे देवस्थान असं एकमेव देवस्थान आहे की जे आपलं आत्ता RCC स्ट्रक्चर आहे ते मोडणार आहेत, म्हणजे पूर्ण रिडेव्हलपमेंट करणार आहेत आणि वरती खांब लावून आणि वरती पत्र्याचा शेड लावणार आहे। त्यासाठी म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे भेटायला आलो होतो, जेणेकरून त्यांच्याकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही आहे, अजूनपर्यंत कुठलंही काम सुरू नाही आहे। आणि संभ्रम असा आहे जे अष्टविनायक पर्यटन तीर्थक्षेत्रासाठी येतात भाविक शुक्रवार, शनिवार, रविवार, तर संभ्रम असा निर्माण झाला आहे की बाबा आता सगळेच मंदिरं बंद आहेत, तर इथे येणारे भाविकसुद्धा येणं कमी झालेले आहे। म्हणून आम्ही निवेदन दिलं जेणेकरून तहसीलदार साहेबांनी का होईना पण पुढाकार घ्यावा आणि पुरातन विभागांना बोलवून इथे एक संयुक्त बैठक लावावी, यासाठी म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पुरातन विभागातर्फे मंदिराचा पुनर्विकास केला जाणार आहे आपल्या वरद विनायक मंदिराचा महड येथील।
तर त्याचे सर्वप्रथम मी स्वागत करते ह्या उपक्रमाचे आणि शासनाचे आभार मानते की त्यांनी हा प्रकल्प करायला घेतला आहे. पण हे सांगताना मला असं सांगावंसं वाटेल की हा प्रकल्प करताना काही आमचे जे काही ग्रामस्थ बांधव आहेत, भगिनी आहेत, आमचे जे काही दुकानदार आहेत, देवस्थान आहे, देवस्थानामधील कर्मचारी वर्ग आहे, भाविक आहे, जे इथे लाखोच्या संख्येने भाविक येतात, त्या सगळ्यांच्या मनामध्ये ह्या म्हणजे प्रकल्प हा जो आहे त्याच्याबद्दल काही प्रमाणात काही शंका आहेत, काही अस्थिरता आहे, काही गोंधळ आहे. तर काही शंकांचं निरसन आम्हाला व्हायला हवं आहे की जसं करून की जेणेकरून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नक्की मंदिर किती दिवस बंद राहणार किंवा पूर्ण मंदिर बांधायला किती कालावधी लागणार आणि त्यामध्ये सुरक्षिततेचाही प्रश्न आहे की काही बाबा विमा योजना दिल्या म्हणजे काही इन्शुरन्स केला जाणार का भाविकांचा किंवा काही आपल्या ग्रामस्थांचा किंवा तिथे काम करणारे व्यक्ती असतील, आपले कोणी सेवक असतात, काही असतात त्या संबंधात किंवा स्ट्रक्चर कसं असेल किंवा जेणेकरून जे कोणी आपल्या इथे जे भाविक येतात ते बरेचसे वयस्कर देखील असतात तर त्यांच्या दर्शनामध्ये किंवा त्यांच्या उठबशीमध्ये काही त्यांना अडथळा निर्माण होऊ नये किंवा अशा बरेचसे काही गोंधळ आहेत आणि त्यांचा खुलासा किंवा एक बाबा आम्हाला एक माहितीपर खुलासा हवा आहे की म्हणजे त्या पुरातन विभागांच्या अधिकाऱ्यांकडून किंवा त्या कंत्राटदारांकडून किंवा एक काही त्यांनी हमीपत्र दिलं तर जास्ती उत्तम की बाबा एवढ्या कालावधीत हे मंदिर बांधकाम पूर्ण होईल किंवा एवढेच दिवस बंद राहील. तर असं हे ह्याकरिता आम्ही एक संयुक्त बैठक आम्हाला हवी आहे ज्याच्यामध्ये आम्ही सर्व विश्वस्त असू, ग्रामस्थ असू, दुकानदार असतील, स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, माननीय आमदार साहेब असतील, सगळे आपले हे जे संलग्न आहेत या मंदिराशी आणि भाविकसुद्धा असतील तरी उत्तम आहे. तर अशी सगळ्यांची जर का संयुक्त बैठक झाली तर ती बैठक व्हावी ह्याकरता आम्ही निवेदन आता तहसीलदार साहेबांकडे दिलेलं आहे की जेणेकरून तहसीलदार साहेबांनी ह्यामध्ये लक्ष घालून सगळ्या ह्या गोष्टींचा खुलासा व्हावा जेणेकरून ह्या कामास पुढे जाता येईल.